तुम्ही पण याच पद्धतीनं रगडा पॅटीस घरी बनवता का? ते म्हणजे कसं? चला सांगते. गरमागरम रगडा आणि त्यावरती गरमागरम आलू टिक्की, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याचं पाणी, आंबट गोड दही, आंबट गोड चिंचेची चटणी, भरभरून शेव आणि त्यावरती बरेच सारे मसाले. त्यात चाट मसाला, आमचूर पावडर, पाणीपुरी मसाला, साधं मीठ, काळं मीठ, लाल तिखट. हे सर्व बनवण्यासाठी काय करायचं? 1 वाटी वाटाणे रात्रभर पाण्यात भिजायला ठेवायचं. दुसऱ्या दिवशी वाटाणे पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीत पाणी निथरायला ठेवायचं. मग एका कुकरमध्ये भिजवलेले वाटाणे, त्यात चिरलेला टोमॅटो, कांदा आणि बटाटे घालायचे. थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी घालून कुकर लावायच्या. 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या. बघू शकता या पद्धतीने हे असे रगडा शिजून तयार झाला आहे. मग एका भांड्यात तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यात जिरे तडकून घ्यायचे. मग तेजपत्ता, 1 चक्री फूल, हिंग, लाल तिखट, धना पावडर घालून घ्यायची आणि शिजवलेला रगडा घालायचा. चांगली याला उकळी आली की त्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची, अद्रकचे काप आणि भरभरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हे अजून चांगलं शिजून घ्यायचं. मग काय, तयार झाला हा आपला रगडा. तुम्ही कधी बनवता ते कमेंट करून नक्की सांगा.